ची आजची सकाळ अत्यंत तेजस्वी आणि पवित्र उगवली. अगदी रांगोळी काढण्यापासून ते भजनापासून, देवाच्या स्मरणापासून, प्रभू रामलल्लाच्या भजनापर्यंत अशा सर्व गोष्टींनी माझी सकाळ भरून गेली होती. अगदी वीणा हातात घेऊन भजन देखील मी माझ्या भजनी मंडळांवर केलं आणि लहान लहान मुलांबरोबर घोषणा देऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद देखील घेतले. माझ्या घरच्या रोजच्या देवपूजेत आज माझे देव अत्यंत आनंदी वाटत होते. सर्वांची पूजा करताना प्रचंड तेज माझ्या देवांमध्ये मला दिसत होतं. खरंच ते भजन आहे ना, मेरे घर राम आए हैं, मेरे घर चारों धाम आए हैं, हे प्रत्यक्षात होताना मला दिसत होतं. त्याच मुहूर्तावर, ज्या मुहूर्तावर मोदीजींनी प्रभू रामाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना केली, त्याच मुहूर्तावर मी माझ्या घरामध्ये मंगल कलश बसवला. हा मंगल कलश खरं तर पौर्णिमाला, अमावस्येला बसवायचा असतो, परंतु मी तो आज रामलल्लाच्या आगमनाच्या निमित्ताने बसवला. आणि आता माझं नाही तर ह्या देशाचं, ह्या राष्ट्राचं, माझ्या भारताचं मंगल व्हावं आणि भारत जगामध्ये एक मोठी ताकद व्हावा, हीच ईश्वरचरणी रामाच्या चरणी प्रार्थना केली. पूजा करत असताना प्रभू रामलल्लाची एक सुंदर प्रतिमा माझ्या घरात आली. तिचं पूजन करून, तिची स्थापना करून आम्ही सर्वांनी त्याच मुहूर्तावर रामलल्लाचं आमच्या घरामध्ये स्वागत करत. बजाओ ढोल आज मेरे घर राम आए हैं, मेरे घर चारों धाम आए हैं, हे प्रत्यक्षात मला अनुभवायला मिळालं.